इंडिया आघाडीची बैठक संपलेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी येते। इंडिया आघाडीमध्ये सुद्धा हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळते। ही दृश्य आपण बघतोय। देशभरातले इंडिया आघाडीचे मित्रपक्ष हे या बैठकीसाठी उपस्थित होते। महाराष्ट्रातून सुद्धा शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यासोबतच संजय राऊत आणि अनिल देसाई सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे। ही काही दृश्य आपण बघतोय। इंडिया आघाडीची बैठक संपलेली आहे। निकालानंतर इंडिया आघाडीच्या गोटामध्ये हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। सत्ता स्थापनेबाबत इंडिया आघाडीकडून रणनीतीची आखणी केली गेल्याची या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर माध्यमांना काही माहिती दिली जाते का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आज इंडिया आघाडी आणि काही वेळापूर्वी एनडीएची सुद्धा महत्त्वाची बैठक झाली। दोन्ही आघाड्या, इंडिया आघाडी असेल किंवा एनडीए कडून जोरदार हालचाली सुरू आहेत। ही ताजी दृश्य आपण बघतोय। थेट जाऊयात नवी दिल्लीला। आपले प्रतिनिधी रामराजे आपल्या सोबत आहेत। रामराजे, काय घडामोडी घडतायत? इंडियाची बैठक संपली आहे। बिलकुल, आणि ही बैठक जी आहे ती बराच वेळ चाललेली आहे। साधारणतः 2.25 तास ही बैठक चाललेली आहे। याचाच अर्थ की एनडीएच्या प्रत्येक घटक पक्षातील नेत्यांचं म्हणणं या बैठकीमध्ये ऐकून घेतलेलं आहे। पुढे सर्वांनी मिळून कसं पाऊल टाकायचं यावर सुद्धा सहमती झाल्याची माहिती मिळते। परंतु मुद्दा हाच आहे की सगळ्यात अगोदर ज्याची संख्याबळ जास्त आहे त्यांनाच सरकार स्थापन करण्यासाठी ते बोलवलं जातं। आणि म्हणूनच मला वाटतं की इंडिया आघाडी जी आहे ती काही काळासाठी वाट पाहिल आणि त्यानंतर आपला निर्णय घेईल। तर वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये इंडिया आघाडी आता सध्या असेल असं दिसून येते। रामराजे, आपण बघतोय की इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक झालेली आहे। या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर दुसरीकडे एनडीएला त्यांच्या मित्रपक्षांनी पाठिंब्याचा पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि इंडिया आघाडीची बैठक झालेली आहे। नेमक्या काय घडामोडी असतील, नेमकी काय चर्चा झाली आहे त्याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? बिलकुल, मीटिंग खरं तर आत्ताच झालेली आहे आणि इंडिया आघाडीकडून अधिकृतरित्या कोण बोलणार आहे का हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे। कारण सहसा यापूर्वी ज्या बैठका झालेल्या आहेत तर अधिकृतपणे एका व्यक्तीला नेमण्यात आलं होतं की बैठकामध्ये काय काय चालेल ते प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी। कारण हे संपूर्ण इंडिया आघाडी मोठं गठबंधन आहे, अलायन्स आहे। अशा वेळी कोणत्या पक्षाकडून चुकून कोणती वक्तव्य जाऊ नये की जेणेकरून इंडिया आघाडीला नुकसान होईल। त्यामुळं यावेळेस पण असं नेमलेलं आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या सगळ्यांना जोडणारी एक समन्वय समिती, कन्व्हेनर अशा पद्धतीनं काही नेमण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण या सरकार स्थापन करायची प्रक्रिया असेल, संसदेमध्ये उत्तर द्यायची प्रक्रिया असेल किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये कन्व्हेनर म्हणून कोणतरी नेमावं लागणार आहे। त्यामुळे त्याची सुद्धा जबाबदारी कोणावर दिली जाते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। अगदी धन्यवाद रामराजे दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय निकालानंतर इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आज झालेली आहे। इंडिया आघाडीचे सगळे मित्रपक्ष जे आहेत ते आपण या दृश्यांमध्ये बघतोय। अगदी प्रमुख पक्षांचे सगळे नेते या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। अखिलेश यादव आहेत, शरद पवार आपल्याला दिसत आहेत, संजय राऊत सुद्धा या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत। सगळे महत्त्वाचे नेते देशभरातले इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये उपस्थित होते। तेजस्वी यादव सुद्धा या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत। स्टॅलिन या बैठकीला उपस्थित राहिले। सगळे मित्रपक्ष जे आहेत ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। सकाळी